Okay friends, in previous lecture we are discussed about the tools of recombinant DNA technology consisting main three articles. First one is the restriction enzyme, second one is known as the cloning vector, and third one that is called like the competent host. Out of these, the first article completed, that is known as the restriction enzymes. Now this enzyme, it consists of main two types with belongs to the class nucleases, exonuclease and endonuclease. Out of these, the endonuclease enzyme whenever cut the DNA molecule at the specific site, that is known as the restriction endonuclease. ज्यामध्ये आपण कंप्लीट केलेला पार्ट्स पहा, restriction endonuclease enzymes, palindrome sequence, recognition sequence मध्ये ओव्हरहँगिंग ज्याला आपण कोहेसिव्ह एंड किंवा स्टिकी एंड्स म्हटलं, त्यानंतर पॅलिंड्रोमचे कोहेसिव्ह एंड केल्यानंतर जॉईनिंग करताना त्या ठिकाणी जो बॉन्ड्स ब्रेकअप केला जातो यावरही आपण चर्चा केली आहे. त्यानंतर त्यातलं वाक्य लक्षात ठेवायचं आहे, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस DNA कट करताना पॅलिंड्रोमिक सिक्वेन्समध्ये ॲट द सेंटरमधून कट करतोय का, नाही आहे, अवे फ्रॉम द सेंटर, आणि सेम दोन नायट्रोजन बेसच्या मध्ये हा कट केला जातो आणि तो कट DNAच्या स्ट्रँडला कोणत्या बॉन्डला ब्रेकअप करतो आपण, ज्याला बॅकबोन म्हणतो आपण, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. सो फॉस्फोडायस्टर बॉन्ड इट बिकम्स ब्रेकअप अँड टू फॉर्म द restriction enzyme with the help of the fragments are formed, that is called as the restriction fragment. एन्झाईम कोणतं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. सिक्वेन्स कोणता, रिकॉग्निशन सिक्वेन्स. कट करणारा एन्झाईम्स कोणता आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. कट केल्यानंतर कोणते एंड्स तयार होतात, स्टिकी एंड. त्यावेळेस यांना जॉईनिंग करण्यासाठी अनदर वन टूल्स आहेत, पण इथं जे फ्रॅगमेंट सेपरेट झालेले आहेत याच फ्रॅगमेंट्सला देन काय करावं लागतं पहा, सेपरेशन ऑफ रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. परत एकदा वाक्य लक्षात ठेवा, रेस्ट्रिक्शन एन्झाईम वेगळा आणि रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट वेगळा. रेस्ट्रिक्शन एन्झाईम हा DNAला कट ॲट द स्पेसिफिक साईटला करतो आणि कट केल्याच्या नंतरचे जे फ्रॅगमेंट्स असतात त्यांना काय म्हणतो आम्ही, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. Whenever the different types of palindromic sequence is present consisting of 5 base pairs, 10 base pairs, 9 base pair depending upon their palindrome. palindrome हा किती सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार रेस्ट्रिक्शन एन्झाईम हे कोणते असेल, डिफरंट टाईपचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत. पाहिलं आपण नियर अबाउट टुडेज लाईफमध्ये नोन असणारे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स किती आहेत, 900 आहेत. आयसोलेट कुणापासून केलं, बॅक्टेरियामधून केले. किती टाईपच्या बॅक्टेरियामधून केलं, 230. सो different types of recognition sequences present, different types of restriction enzymes are utilized, and whenever they are differentiated or cut at the specific site and to produce the small fragments of DNA, but all fragments they do not form the same sequence or same length. That's why whenever restriction enzyme cut the DNA molecule and to make the different types of fragment, that fragment is known as the restriction fragment. ज्यावेळेस आपल्याला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी करायचं आहे त्यावेळेस त्या DNAचे जे फ्रॅगमेंट्स आहेत या फ्रॅगमेंट्सपासून आपल्याला डिझायर्ड जो फ्रॅगमेंट्स असतो त्या डिझायर्ड फ्रॅगमेंटला काय करावं लागेल, आपल्याला सेपरेशन करावं लागेल. यालाच आपण काय म्हटलं, सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट. एक सिम्पल टर्म लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा आपला डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल आहे. ज्या डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूलमध्ये पाहिला आपण हा कसा असतो, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. या डबल हेलिकल स्ट्रक्चरला ज्यावेळेस आपण डिफरंट टाईप्सचे काय युटिलाइज केलं, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स युटिलाइज केले. रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. मग रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स युटिलाइज केल्यानंतर यांच्यापासून जे स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार झाले ते स्मॉल फ्रॅगमेंट्स कोणते असतील, DNAचे फ्रॅगमेंट्स असतील. मग डिपेंडिंग अपॉन द पॅलिंड्रोम सिक्वेन्स द फ्रॅगमेंट्स आर स्मॉल और लार्ज, सो दॅट फ्रॅगमेंट्स इज नोन ॲज द, या फ्रॅगमेंटला काय म्हणणार तुम्ही, रेस्ट्रिक्शन. काय म्हटलं आपण, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. पण ॲक्च्युअल हे फ्रॅगमेंट कुणाचे आहेत, DNAचे. बाय युझिंग द रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणून आता या फ्रॅगमेंट्सला काय म्हटलं आपण, DNA फ्रॅगमेंट.
हा कोण पार्ट्स आहे, लार्ज साईजड DNA आहे. DNAला कट केलं, त्याचे स्मॉल सेगमेंट तयार केले, जे स्मॉल सेगमेंट्स आहेत त्यांना DNA फ्रॅगमेंट्स म्हटलं. आता या DNA फ्रॅगमेंट्सला ज्यावेळेस आपल्याला सेपरेशन करता येईल, इनिशियली व्हेनेवर द DNA मॉलिक्यूल इट बिकम्स कट, ॲट द टाइम ऑल DNA फ्रॅगमेंट दे प्रेझेंट इन अ क्लस्टर्स और ग्रुप. हे जे आपण सेपरेट दाखवलेले आहेत ते त्या मीडियममध्ये कसे असतील, हे जेवढे कट केलेले फ्रॅगमेंट्स आहेत हे क्लस्टर्समध्ये असतील, ग्रुपमध्ये असतील. तर अशा DNAला सेपरेट करायचं आहे, याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेपरेशन. आणि सेपरेट केल्यानंतर जो डिझायड आहे त्याला आम्हाला तिथून आयसोलेट करायचं आहे, म्हणून आपण त्याला आर्टिकलला नाव दिलं पहा, सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ डिझायर्ड DNA किंवा DNA फ्रॅगमेंट्स. बाय कोणती टेक्निक युटिलाइज केलं जातं पहा, बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. पहा NCERT मध्ये वर्ड दिलेला आहे, कोणती मेथड वापरतो आपण, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. So gel electrophoresis is a technique which is utilized for the separation of DNA fragments from the clusters of DNA by cutting the restriction enzyme. Restriction enzyme न कट करून जेवढे काही DNA चे फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंट्स पासून सगळे फ्रॅगमेंट्स एकमेकापासून सेपरेट करण्यासाठी जी मेथड युटिलाइज केली जाते त्या मेथडला म्हणायचं जेल इलेक्ट्रोफोरेसिस. Now, by using this technique, gel electrophoresis, where the electric, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड्स असते पहा, and this consists of a matrix or medium where these fragments are incorporated and depending upon their length and size, they are moved towards the एनोड. पहा सेपरेशन एक सिंपल टर्म लक्षात ठेवा. इनिशियली एक मीडियम आहे, ज्या मीडियममध्ये या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण एक प्लेट घेतलेली आहे, ज्या प्लेट्समध्ये आपल्याला DNAचे फ्रॅगमेंट्स काय करायचे आहेत, सेपरेटेड करायचे आहेत. पहा हा DNAचा हा एक मीडियम आहे, ज्या मीडियममध्ये कोणती टेक्निक युटिलाइज करायची आपल्याला, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ज्या जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये या ठिकाणी आपल्याला फर्स्ट वन दिलेला इथं 1 2 3 4 नंबर दिलेत आणि NCERT मध्ये इथं वेल्स असं नाव दिलेलं आहे. इनिशियली इथं लक्षात ठेवायचं आहे काय केलं जातं पहा, व्हेनेवर द सेपरेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट्स फ्रॉम द क्लस्टर्स ॲट द टाइम द ऑल DNA मॉलिक्यूल दे आर इनकॉर्पोरेटेड इन दिस मीडियम. सगळे DNA मॉलिक्यूलचे फ्रॅगमेंट्स हे कुठं आहेत, एका ठिकाणी हे काय केले जातात, फ्रॅगमेंट्स केले जातात. तर या ठिकाणी कोण होता, लॉंग DNAचे डिसाईड करून कट केले. जे स्मॉल फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंट्सला काय म्हटलं, DNA फ्रॅगमेंट. यांना सेपरेट करण्यासाठी एक जो इलेक्ट्रिक करंट फ्लो करणारा पार्ट्स असतो यांच्यावर हे सर्व DNA आपण इथं इनकॉर्पोरेट केले. पहा यांच्यानंतर एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, जे इलेक्ट्रिक फील्ड्स आहे यांच्यामध्ये जो DNA मॉलिक्यूल आहे तो DNA मॉलिक्यूल हा कोणता चार्जले आहे, निगेटिव्हली चार्जड आहे. पहा DNA मॉलिक्यूलवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्हली चार्जड DNA मॉलिक्यूल दे कॅन मूव्ह टुवर्ड्स द एनोड. इलेक्ट्रिक फील्ड्समध्ये जे एनोड आहे त्या एनोडकडे हे मूव्ह कोण केले जातात, DNA फ्रॅगमेंट्स. म्हणजेच इथं जे DNA मॉलिक्यूल आहे विच हॅविंग द निगेटिव्हली चार्ज अँड दे कॅन ट्रान्सफर ऑन द मीडियम व्हेअर द जेल मॅट्रिक्स इज प्रेझेंट. पहा यांच्यामध्ये इथं जर पाहिलं आपण तर हे सगळं कोण आहे, स्प्रेडअप करतो आपण त्याला, जेलला स्प्रेडअप करतात. आणि ते जे जेल आहे त्याचं जे रॉ मटेरियल किंवा जो मॅट्रिक्स आहे किंवा जो मीडियम आहे ते जेल इज फॉर्म्ड फ्रॉम द ॲगॅरोज. कोणता जेल असतो पहा या ठिकाणी, ॲगॅरोज जेल विच इज युटिलाइज्ड फॉर द सेपरेशन्स ऑफ DNA मॉलिक्यूल और DNA फ्रॅगमेंट्स. इनिशियली DNA इज द लॉंग पॉलिमर मॉलिक्यूल. This DNA molecule they are cut with the help of different types of restriction endonuclease. So different types of fragments are formed. They having the smaller and larger in size. All these fragments they are incorporated on the medium where the electric fields is present. Now DNA which having the charge negatively charged, and that DNA negatively charged they can move towards the anode by pushing the electric fields. DNA मॉलिक्युल्स येत आहेत, निगेटिव्हली चार्जड आहे. हा जो पार्ट्स घेतलेला आहे यांना काय म्हटलं, स्प्रेड अप द, तो आहे तो जेल आहे. अँड कॉमनली जेल जो असतो तो कोणता असतो, ॲगॅरोज. कोणता जेल म्हटलं इथं, ॲगॅरोज जेल. मग ॲगॅरोज जेल ज्यावेळेस म्हटलं तर ॲगॅरोज जेल AGAROAC ॲगॅरोज जेल जो आहे तो ॲक्च्युअल हा कुणापासून फॉर्मेशन होतो, सीवीड पासून फॉर्मेशन होतो. लक्षात ठेवा, सीवीड.
सीवीड पासून जो फॉर्मेशन झाला त्याला काय म्हटलं आपण, ॲगॅरोस जेल. सो ॲगॅरोस जेल इज फॉर्मड फ्रॉम द सीवीड. नाव दिस ॲगॅरोस जेल इज द पॉलिमर्स. हा काय आहे, पॉलिमर्स आहे आणि जो जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये आपण युटिलाइज केला जातो. सिंपल फॉर्म, ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये जो मॅट्रिक्स आहे, जो मेडियम आहे तो कोणता असतो, जेल ॲगॅरोस. ॲगॅरोस इज फॉर्म फ्रॉम द सीवीड. दीज आर द पॉलिमर्स नाव विच इज हेल्पफुल फॉर द सेपरेशन्स ऑफ DNA फ्रॅगमेंट्स. काय होतं, व्हेनेवर दिस निगेटिव्हली चार्ज DNA दे कॅन मूव्ह टुवर्ड्स द, कुणाकडे मूव्ह टुवर्ड्स, ॲनोड्सकडे, बाय पुशिंग देम इलेक्ट्रिक फील्ड्स. सो डिपेंडिंग अपॉन द साईज, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे DNAचे फ्रॅगमेंट्स पाहायला मिळत आहेत. जे DNAचे फ्रॅगमेंट डिपेंडिंग अपॉन द लेंथ पाहिलं तुम्ही तर लेंथनुसार हा DNA फ्रॅगमेंट्स हा काय होतोय, मूव्ह होतोय. द लार्ज साइज्ड DNA fragments, these are present just nearer, and small sized DNA fragments they can move toward the anode, and depending upon their size and shape the move smaller DNA rapidly move करतात आणि जे लॉंगर असतात ते लॉंगर्स कसे असतात, स्पीडली किंवा रॅपिडली स्लोली मूव्ह करतात. सिंपल, दीज आर द DNA फ्रॅगमेंट. या DNA फ्रॅगमेंट्समध्ये हा लार्ज साइज्ड DNA. सो लार्ज साइज्ड DNA दे आर प्रेझेंट जस्ट नियर, दे कॅन डू नॉट मूव्ह स्पीडली. ज्यावेळेस आपण कम्पॅरेटिव्ह याच्यावर क्वेश्चन जर विचारला तर स्मॉल साइज्ड जे DNA असतात ते स्मॉल साइज्ड DNA हे रॅपिडली और फास्टली मूव्ह करतात. DNA फ्रॅगमेंट्स क्लस्टर्समध्ये आहेत. फ्रॅगमेंट्सला मूव्ह करायचं, मुवमेंट फास्ट कुणाची होते, स्मॉल जो फ्रॅगमेंट असतो DNAची त्याची मुवमेंट ही फास्टली असते ॲज कम्पेअर टू द लॉंगर. सो इथं DNAचा क्लस्टर्स होतात, त्यांना निगेटिव्ह चार्ज DNA ॲनोड्सकडे काय केले, आम्ही पुश केले किंवा मूव्ह केले इलेक्ट्रिक फील्ड्समध्ये. कोणत्या फॉरेसवर, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, जेल म्हणून कुणाचा युटिलाइज केला, ॲगॅरोस जेलचा. अँड दॅट DNA फ्रॅगमेंट्स दे आर सेपरेटेड फ्रॉम वन अनदर. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द सेपरेशन. या पार्टला काय म्हटलं मी, सेपरेशन. इनिशियली थीम लक्षात ठेवायची आहे. जेव्हा आम्ही रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सनं DNAचे फ्रॅगमेंट्स तयार केले, हे सर्व फ्रॅगमेंट एकमेकापासून वेगळे नव्हते, हे एकत्रित होते. आता आम्हाला यांचे सेगमेंट जे आहेत ते सेपरेट करायचे आहेत. म्हणून याला सेपरेशन्स करण्यासाठी मेथड कोणती वापरली आम्ही, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता याच्यामध्ये MCQs कसा विचारला जाईल, जेल इलेक्ट्रोफोरेसिस यांच्यामध्ये मीडियम म्हणून मॅट्रिक्स म्हणून कुणाचा युटिलाइज केला जातो, सीवीड पासून फॉर्मेशन कुणाचं करतात, ॲगॅरोस. DNAवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्हली चार्ज. ते मूव्ज कुणाकडे होतात, ॲनोडकडे. त्या ठिकाणी कोण युटिलाइज करत जातात, अँड इलेक्ट्रिक फ्लो. इलेक्ट्रिक फ्लोमध्ये ज्यावेळेस ते ॲनोड्सकडे मूव्ह होतात त्यावेळेस कोणते फ्रॅगमेंट्स हे फास्टली मूव्ह होतात, स्मॉलर साइज्ड. आणि ज्यावेळेस हे सगळे DNA सेपरेट होतात त्यावेळेस या सेपरेटेड सेगमेंटला व्हिज्युअलाइज करायचं असतं. दिस DNA फ्रॅगमेंट नॉट व्हिज्युअलाइज अंडर द व्हिजिबल लाईट. जर व्हिजिबल लाईटमध्ये आपण पाहिलं तर हा DNA फ्रॅगमेंट्स आपल्याला दिसत आहेत का, नाही आहेत. मग याला व्हिज्युअलाइज करायचं असेल तर व्हिज्युअलाइज करण्यासाठी या ठिकाणी त्याला स्टेनिंग केलं जातं. सेपरेशनच्या नंतरची टेक्निक काय, व्हिज्युअलाइज करणं. मग व्हिज्युअलाइज करण्यासाठी काय द्यावं लागतं, स्टेनिंग. ते स्टेन कोणतं असतं, इथिडियम bromide. Ethidium bromides, these are the stain which is utilized for the visualization of DNA. या DNA ला स्टेनिंग करण्यासाठी, व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी आम्हाला कुणाचा उपयोग केला जातो, इथिडियम ब्रोमाइडचा उपयोग केला जातो. अँड बाय एक्सपोजर इन अ अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन्स. याच्यावर MCQs विचारलेला आहे. DNAला व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर स्टेनिंग केलं जातं. स्टेनिंगसाठी कुणाचा उपयोग केला जातो, ब्रोमाइडचा, इथिडियम ब्रोमाइडचा उपयोग केला जातो. व्हिज्युअलाइज कुणामध्ये केला जातं, अंडर द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स. कारण DNA हा लाईट, व्हिजिबल लाईट्समध्ये हा व्हिज्युअलाइज होत नाही, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं, त्याला स्टेनिंग करावं लागतं. आणि स्टेनिंग केल्यानंतर तो DNA काय होतो, व्हिज्युअलाइज होतो. व्हिज्युअलाइजच्या नंतर आम्ही काय केलं, दिस DNA फॉर एक्झाम्पल आउट ऑफ दिस फ्रॅगमेंट्स इज द डिझायर्ड फॅक्टर. किंवा याला आपल्याला सेपरेशन्स करायचं आहे. मग याला सेपरेशन्स करताना याला काय केलं जातं, इल्युशन केलं जातं. मग या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला टर्म म्हटलं इल्युशन, सो इल्युशन्स मीन्स व्हेनेवर दिस फ्रॅगमेंट्स अलॉंग विथ दिस जेल दे आर सेपरेटेड फ्रॉम दिस इलेक्ट्रोफोरेसिस मेथड, दॅट टर्म इज नोन एज द इल्युशन. याला एक सिम्पल अनदर वन टर्म सांगितला. इमेजिन करा की हा एक टेस्ट ट्यूब आहे.
ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आम्ही इथं डी एन एचे इनिशियली फ्रॅगमेंट्स घेतले, सर्व डी एन एचे फ्रॅगमेंट्स जे लॉंग साईज्ड स्मॉल साईज्ड डी एन ए मॉलिक्युल्स आहेत हे सर्व फ्रॅगमेंट्स इथं क्लस्टर्समध्ये आहेत. ज्यानंतर आम्हाला याला सेपरेशन्स करायचं आहे, तर यांच्यामध्ये आम्ही काय ॲड करतो, तर या ठिकाणी चिल्ड, या ठिकाणी काय करतात चिल्ड इथेनॉल ॲड करतात आणि हा इथेनॉल ॲड केल्याच्या नंतर इथं 2 सोल्युशन्स असतात. इथं सोल्युशन्स कोणतं आहे, हा डी एन ए आहे आणि डी एन एमध्ये इथं असणारे हा एन्झाईम्स अलॉंग विथ द मीडियम ज्यांचे फ्रॅगमेंट्स एकत्रित आहेत, त्यांच्यानंतर यांच्यात ॲड काय केला, इथेनॉल ॲड केलं. मग चिल्ड इथेनॉल ॲड केलं. ॲड केल्याच्या नंतर काय होतं द डी एन ए फ्रॅगमेंट्स दे आर रिचेस अप टू द, या पार्ट्सवर सर्व एका ठिकाणी कोॲग्युलेट होतात किंवा या मीडियमवर हे सेपरेशन्स होतात. हे सर्व फ्रॅगमेंट्स कुठे गेले, आता फ्रॅगमेंट्स हे डी एन ए फ्रॅगमेंट सर्व या टेस्ट ट्यूबमधला जो 2 सोल्युशनचा लेअर आहे या ठिकाणी सर्व कोणता पार्ट्स येतो, डी एन एचा पार्ट्स येतो. आणि डी एन एचा पार्ट्स आल्यानंतर या टेस्ट ट्यूबमध्ये रॉडच्या सहाय्यानं, ग्लास रॉड्स असतात त्या रॉडच्या सहाय्यानं हा त्याला सेपरेशन्स करतात. या पार्टला आपण काय म्हणतात, इल्युशन्स. काय म्हटलं आपण, इल्युशन. सिमिलरली व्हेनेवर द जेल इलेक्ट्रोफोरेसिस, आपण यांच्या फील्डमध्ये जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये सेपरेट केलेला जो डी एन ए फ्रॅगमेंट्स आहे तिथून त्याला इल्युशन्स मेथडनं किंवा विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ त्याला ग्लास रॉड्स असतात, त्या ग्लास रॉडनं तो काय केला, तो आयसोलेट केला जातो. याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, इनिशियली सेपरेशन अँड देन आयसोलेशन ऑफ डी एन ए फ्रॅगमेंट. आणि ज्यावेळेस आम्ही तो डी एन ए फ्रॅगमेंट आयसोलेट करतात त्याच वेळेस या फ्रॅगमेंटचा उपयोग कशासाठी केला जातो, रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. म्हणजेच आम्हाला जो इनिशियल टूल्स आहे या टूल्समध्ये इन्व्हॉल्व केलेले आर्टिकल कोणकोणते आहेत पहा आणि काय लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट, रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये कोणतं एन्झाईम आहे, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स नंतर आपण त्या ठिकाणी पाहिलं एन्झाईम्समध्ये आम्हाला कोणता सिक्वेन्स पाहायचा आहे, पॅलिंड्रोम सिक्वेन्स पाहायचा आहे. सिक्वेन्सलाच काय नाव दिलं आम्ही, रिकग्निशन सिक्वेन्स. रिकग्निशन सिक्वेन्समध्ये डिफरंट टाईपचे एक्झाम्पल्स पाहिले आपण. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपण पाहिलं नॉमनक्लेचरमध्ये इको R1 ई हा कोण आहे, इशर्षा, CO कोण आहे, स्पेसिस इको 1. आता ज्या ठिकाणी डी शब्द आलेला आहे त्यांना आपण स्ट्रेन आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याचा रोमन नंबर्स डिपेंडिंग अपॉन देअर डिस्कवरी. नॉमनक्लेचर स्टडी केलेला आहे. त्यानंतर नॉमनक्लेचर नंतर एक रिकग्निशन सिक्वेन्स आपण जॉईनिंग त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण रिकग्निशन केल्याच्या नंतर बाय युझिंग द रेस्ट्रिक्शन एन्झाईम टू मेक द फ्रॅगमेंट्स, दॅट फ्रॅगमेंट्स इज नोन एज द DNA, and that DNA they can separate it with the help of method gel electrophoresis. Now this is known as the separation and isolation of DNA molecule. काय लक्षात ठेवायचं, whenever the large sized DNA molecule to make the small fragments with the help of restriction enzyme. Now this small DNA they can separate it from one another due to the one of the technique that is called like the gel electrophoresis. This technique, whenever the DNA is the negatively charged, whenever they are added on the electric field, they can move towards the anodes by pushing with the help of electric current. Now this small sized DNA they can move fastly on the gel electrophoresis. Gel electrophoresis मध्ये जो जेल प्रिपेअर केला जातो तो कुणापासून केला जातो, मॅट्रिक्स किंवा मीडियम ज्यांच्यामध्ये ॲगॅरोज हा युटिलाइज केला जातो. ॲगॅरोज जेल हे कशापासून तयार केलं जातं, दीज आर द पॉलिमर्स ऑफ कुणाचा आहे, ज्या ठिकाणी आपण अल्गी स्टडी केलेला आहे पहा त्यांच्यामध्ये जो सी वीड्स आहेत यांच्यापासून तो एक्स्ट्रॅक्शन्स केला जातो आणि तो जनरली जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये युटिलाइज केला जातो. एकदा ते DNA सेपरेट झाल्यानंतर त्याला व्हिज्युअलाइज करायचं. दुसरा MCQ, व्हिज्युअलाइज करण्यासाठी कशाचे युटिलाइज केलं जातं, कोणती टेक्निक आहे, स्टेनिंग टेक्निक. स्टेनिंग कुणाचं केलं जातं, इथिडियम ब्रोमाइडचं. आणि स्टेनिंग केल्यानंतर व्हिज्युअलाइज करण्यासाठी एक्सपोज कुठं करतात, अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन. त्यानंतर ज्यावेळेस त्यांना आयसोलेट करायचं आहे, सेपरेट करायचं आहे फ्रॅगमेंटला, ज्यावेळेस त्या जेल इलेक्ट्रोफोरेसिसमधून डिफरन्शिएट करायचं आहे तर त्याला आपण काय म्हणतात, इल्युशन. सो ऑल दीज आर द MCQs बिलॉंग्स टू द सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट. तर या ठिकाणी आपला कंप्लीट फर्स्ट पार्ट संपलेला आहे ज्यांना म्हटलं आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम. तर MCQs कोणते येत आहेत आणि काय विचारलं जाऊ शकतं हा पार्ट्स आपण इन ब्रीफ MCQs नुसार पाहिलं तर डायग्रॅमॅटिकली पाहतोय की सिक्वेन्स कसे आहेत, स्टिकी एंड कसे आहेत, ओव्हर हँगिंग कोण आहेत, फ्रॅगमेंट
फ्रॅगमेंट्स कसे तयार होतात, सेपरेशन्स कसं केलं जातं, आयसोलेशन्स कुणाला करायचंय, अकॉर्डिंग टू एनसीईआरटी लाईन टू लाईन रीड करायचंय, जशाला तसे क्वेश्चन विचारलेत. या प्रिव्हियस इयर्सच्या क्वेश्चन्समध्ये जर पाहिलं असेल, हा स्टेनिंग प्रॉपर्टीजवाला स्टेन विचारलेला आहे, दुसरा व्हिज्युअलाइज करणारा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स विचारलेला आहे, त्यांच्यानंतर सेपरेशन्स करणारा इल्युशन्स मेथड विचारलेली आहे, जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये कोण युटिलाइज केलं जातं, ॲगरोज, याच्यावर क्वेश्चन्स विचारला आहे. तर या आर्टिकलचा लाईन टू लाईन हा पार्ट वाचून घ्यायचा आहे. तर हाच पार्ट पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. इन ब्रीफ काय काय लक्षात ठेवायचं, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स. कुणाला म्हटलं आपण रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स? So restriction fragments are those enzymes which is make the small fragments of DNA by cutting the different types of enzymes. या ठिकाणी आपण एक लॉंग डीएनए मॉलिक्यूल दाखवला, ज्या लॉंग डीएनए मॉलिक्यूलला एक एन्झाइम्स आला आणि एन्झाइम्सनं त्यांना कट केलं. कट केले जे फ्रॅगमेंट्स आहेत सर्व इक्वल साईजचे आहेत का? नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, हा कोण आहे? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे आणि या डीएनएला एक स्पेसिफिक साईटमध्ये कट करतात. कट केलेला या प्रोसेसला काय म्हणतो आपण? रेस्ट्रिक्शन्स. नाव दीज आर ऑल्सो नोन एज द रेस्ट्रिक्शन. After that, this restriction enzymes, whenever cut the DNA molecule into fragments, these are firstly discovered by, कुणी डिस्कवरी केली ही? स्टीवर्ट अँड वॉर्नर. आता या ठिकाणी पहा, स्टीवर्ट अँड वॉर्नर अर्बोर ह्या दोन सायंटिस्टनी जे बॅक्टेरियल सेलमध्ये फर्स्ट टाइम रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स पाहिलं होतं. याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की त्यामध्ये एक मिथाइल ग्रुप ऍड होतो आणि तो काय होतो? इनएक्टिव्हेशन होतं आणि डायरेक्ट दुसरा काय करतो? डीएनए ला कट करतो. मग त्याची जी ग्रोथ आहे, बॅक्टेरियोफाजची ग्रोथ असेल किंवा व्हायरसची ग्रोथ आहे, यांना प्रोटेक्ट करण्यासाठी एक डिफेन्स मेकॅनिझमचा भाग आहे जो कुणामध्ये असतो? बॅक्टेरियल सेल. याचाच उपयोग त्याने रेस्ट्रिक्शन म्हणजे टू रिस्ट्रिक्ट द ग्रोथ, त्यामुळे त्यांना नाव काय पडलं? रेस्ट्रिक्शन एन्झाइम. आणि त्यामुळे जे फ्रॅगमेंट्स पडतात त्यांना फ्रॅगमेंट्सला काय म्हणलं आम्ही? रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. ज्याची डिस्कवरी कधी झाली? 1963. कुणी केली आहे? स्टीवर्ट अँड वॉर्नर अर्बोर यांनी हे दोन एन्झाइम्स आयसोलेट केलं होतं आणि याचाच उपयोग करून रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही डिफरंट टाइप्स ऑफ रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स यांच्यामध्ये आपण सांगितलं होतं, जो बॅक्टेरियल सेल आहे त्या बॅक्टेरियल सेलमध्ये ओन डिफेन्स मेकॅनिझमसाठी ज्यावेळेस बॅक्टेरियोफाज किंवा व्हायरस एखादा अटॅक करतो त्यावेळेस त्याचं जेनेटिक मटेरियल इनटेक केल्यानंतर किंवा याची ग्रोथ यांच्यामध्ये न होऊ देण्यासाठी यांच्यात दोन फॅक्टर्स आहेत. एक मिथाइल ग्रुप इनएक्टिव्हेशन्स करतो आणि दुसरा ज्याला काय नाव दिलं आपण? दॅट इज कॉल्ड एज द कट. डायरेक्टली एन्झाइम्स असतात जे काय करतात? त्यांना कट करतात. जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल इनकॉर्पोरेट मल्टिप्लिकेशन होतं, ते स्टॉप करायचं काम हे ते दोन फॅक्टर करतात. त्यांना काय नाव दिलं मी? रेस्ट्रिक्शन एन्झाइम. ही ॲबिलिटी फक्त कुणामध्ये असते? बॅक्टेरिया. विदाउट बॅक्टेरिया हा कुणामध्येही प्रेझेंट नाहीये. अल्गे असेल, फंजे असेल, प्लांट असेल, ॲनिमल सेल असेल, कोणत्याही सेलमध्ये हे रेस्ट्रिक्शन आपल्याला एन्झाइम्स पाहायला मिळत नाही. ते फक्त कुणामध्ये असतात? बॅक्टेरियामध्ये असतात. नाव these enzymes cut the DNA was named restriction endonuclease म्हणून त्यांना काय नाव दिलं? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ऍक्च्युअल पास समोर आपण एक सिक्वेन्स पाहतो, एक डीएनए मॉलिक्युल्स आहे ज्यांना कट करण्यासाठी डीएनए हा मेन क्लासेस म्हणजे एन्झाइम्स हे बिलॉंग्स टू द मेन क्लासेस. कोणता आहे? न्यूक्लियसेस. कोणते दोन क्लास पाहिले आपण? एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस. त्यातला एक्झोन्यूक्लियस काय करतो? दे रिमोट द न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड ऑफ द डीएनए. एनसीईआरटीचं स्टेटमेंट आहे, एमसीक्यू लाईन टू लाईन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सेकंड एंडोन्यूक्लियस काय करतो? दे मेक द कट ऍट द स्पेसिफिक पोझिशन विथ द हेल्प ऑफ विदिन द डीएनए. नाव दॅट इज कॉल्ड एज द एंडोन्यूक्लियस. पाहिलं आपण. यानंतर एनसीईआरटी मधलेच हा सिक्वेन्स दिला GAATTC. दोन डीएनएच्या मिडल मध्ये हा एक डीएनएचा स्टँड आहे, हा दुसरा डीएनए स्टँड आहे. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड आपण याला रीड केलं तर या सिक्वेन्सला काय म्हणतो आपण? रिकॉग्निशन सिक्वेन्स. या ठिकाणी जो एन्झाइम्स वापरला त्याला काय म्हटलं आपण? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नंतर जे फ्रॅगमेंट्स होतात त्या फ्रॅगमेंटला काय म्हणायचं? रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. मग या सिक्वेन्सला काय म्हणायचं? पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स. याच्या एंडला काय म्हणायचं? स्टिकी एंड. हे सर्व कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत, एमसीक्यूज वेगवेगळे आहेत. हे सर्व वाक्य लक्षात ठेवायचे आहेत. जी अँड ए सेम ब्रेकअप केलेला आहे. बाय युझिंग द ब्रेकअप केल्यानंतर काय करतो आपण? फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स काय होतो? बॅकबोन जो आहे तो कट होतो आणि दोन डीएनए स्टँड सेपरेट होतात आणि सेपरेट झाला फ्रॅगमेंट्स हा जॉईनिंग करून आपण काय तयार करतात? रिकॉम्बिनंट डीएनए आणि ज्याचं क्लोनिंग केलं जातं. रिकॉम्बिनंट डीएनए कोण बाइंड झाला त्याच्यावर? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस बाइंड झाला, कट केला आणि कट केल्यानंतर ते फ्रॅगमेंट्स वेगळे होतात. पण अशा सिक्वेन्सला कोणता सिक्वेन्स म्हणतो आपण? रिकॉग्निशन सिक्वेन्स. कोणती साईट आहे हे? रिकॉग्निशन साईट. तेच वाक्यात फक्त शब्द बदलले आहेत. डीएनए मॉलिक्यूल
जिथं कट करणार तो सिक्वेन्स, रिकग्निशन सिक्वेन्स, कट करणारा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, बाइंड होणारा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, बाइंड झाल्यानंतर कट कुठे होतो, सेम ग्रुपमध्ये कट करताना कोणता कुणाला कट करतात, फॉस्फोडायस्टर बॉन्डला, आणि जे एंड होतात ते एंड कोणते असतात, स्टिकी एंड. पहा डायग्राम मध्ये पाहतोय आपण, जो शॉर्ट सेगमेंट आहे त्याच्यावर पहिल्यांदा बाइंड्स कोण झाले, एन्झाइम्स. बाइंड झाल्यानंतर सेम ग्रुप मधून कट केला, कोणता बॉन्ड ब्रेकअप झाला, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. दोन बॉन्ड ब्रेकअप केल्यानंतर सेम ग्रुपमध्ये GA मध्ये हा कट केला. पहा मग या साईटला काय नाव दिलं, पॅलिंड्रोम्स म्हटलं. या पॅलिंड्रोम्सच्या साइट्सवर हे जे दोन स्टँड्स आहेत, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रीड केलं तर कसे असतात, सेम, म्हणून याला काय म्हटलं आपण, पॅलिंड्रोम. डिफरंट टाइपचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपण दिलेत. पहा जे सिक्वेन्स फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेस पेअर्स पहा, फर्स्ट आणि सेकंड म्हटलं तर त्यांना एका सेम डायरेक्शन 5' to 3' जर आपण दोन्ही रीड केलं तर सिक्वेन्स कसा असतो, सेम असतो. तर या ठिकाणी हा सिक्वेन्स 5' to 3', 3' to 5'. परत NCERT मध्ये मेन्शन्स केलेला पहा, जशाला जसा लाईन टू लाईन क्वेश्चन्स पडू शकतो. फॉर एक्झाम्पल मल्याळम, while the same words read backward and forward in palindrome words. पहा मल्याळम MALAYALAM ज्यावेळेस आपण फॉरवर्ड रीड करतात त्यावेळेस पुन्हा बॅकवर्ड रीड करा, सिक्वेन्स कसा असेल, सेम, कोणत्याही डायरेक्शननं रीड करा, तो एकाच पद्धतीचे सिक्वेन्स असतात, सेम DNA वर हा सिक्वेन्स असेल त्याला पॅलिंड्रोम म्हणायचं. ते एक्झाम्पल त्या ठिकाणी कोणता दिला, मल्याळम. NCERT लाईन टू लाईन क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. पहा दॅट इज कॉल्ड द पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. यांच्यानंतर पॅलिंड्रोमच्या नंतर आपण पाहिलं की बेस सिक्वेन्सला कट केल्यानंतर दोन स्टँड सेपरेट केल्यानंतर, सेपरेट केल्याच्या नंतरचे जे एंड्स असतात त्या एंड्सला काय नाव दिलं, करेक्ट, स्टिकी एंड. तर या ठिकाणी रिकग्निशन सिक्वेन्स लक्षात आला असेल, रिकग्निशन साइट लक्षात आले असेल, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स लक्षात आले असेल आणि रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे एन्झाइम्स. याच्यानंतर पहा क्लिवेज पॅटर्न पाहिला आपण, ज्यांच्यामध्ये आपण DNA चे कट केल्यानंतर दोन टाइप्स पाहिला, एकाला म्हटलं आपण ब्लाइंड एंड आणि दुसरा स्टिकी एंड. ज्यावेळेस इनर मधून कट करतात आणि त्याचे कोहेसिव्ह एंड होत नाहीत किंवा स्टिकी एंड नसतात त्यावेळेस त्यांना आपण ब्लाइंड एंड म्हटलं. पण ज्यावेळेस त्यांना आपण एका स्पेसिफिक साइट मध्ये कट करतात त्यावेळेस ते एंड कोणते असतात, तर त्यांना म्हणतो आपण स्टिकी एंड, ज्याला ओव्हर हँगिंग एंड म्हणतो आपण. पहा बारकाईने इमेज कडे पहा, सिक्वेन्स फिक्स केला कोणता, पॅलिंड्रोमिक. बाइंड कोण होतं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. त्या साइटला काय म्हटलं, रिकग्निशन साइट. कट केला सेम बेस मधून AG मध्ये. त्यानंतर ओव्हर हँगिंग बॉन्ड कोणता ब्रेकअप झाला, फॉस्फोडायस्टर. सर्व NCERT चे स्टेटमेंट आहेत. त्यानंतर जो सिक्वेन्स तयार झाला तो सिक्वेन्स कसा आहे, ओव्हर हँगिंग. ओव्हर हँगिंग म्हणजे हा पुढे असेल, म्हणजे याला काय म्हणतो आपण, 5' चा असेल, 3' चा असेल, जो पार्ट हा कोहेज असतो त्याला काय म्हणतो आपण, स्टिकी एंड. यालाच आपण ओव्हर हँगिंग टर्म हा NCERT मध्ये वर्ड वापरला आहे. आणि या ठिकाणचे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ते सेपरेशन होतात. पहा within the complementary sticky end of any other DNA cut with the same enzyme such as the bacterial plasmid. एखाद्या बॅक्टेरियल प्लाझमिडला तो जर रिकग्निशन असेल तो कट करतो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेशियम आयन्स, दॅट इज कॉल्ड एज द क्लिवेज पॅटर्न. पहा कट करतं त्याला आपण क्लिवेज असं म्हणतात, म्हणजे हा क्लिवेज होणारा पॅटर्न. यांच्यानंतर पहा आपल्याला पुढे स्टडी करायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज द प्लाझमिड. ऍक्च्युअल क्लोनिंग व्हेक्टर जो आहे तो क्लोनिंग व्हेक्टर, विथ द हेल्प ऑफ दॅट क्लोनिंग व्हेक्टर द व्हेक्टर म्हणून आपण प्लाझमिडचं सिलेक्शन करणार आहेत. या सिलेबस मध्ये आपल्याला दिलेला आहे एक आर्टिफिशियल PBR 302 हा प्लाझमिड्स आपल्याला नेक्स्ट आर्टिकल मध्ये स्टडी करतोय. तर याच्यापूर्वी जे झालेले सर्व पार्ट्स आहेत ते सर्व क्लिअरली NCERT तून रीड करा. आणि आज आपण जो पाहिलेला ज्याला काय म्हटलं आपण, सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट, तर मेन टर्म जेल इलेक्ट्रोफोरेसिस लाईन टू लाईन NCERT अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर NCERT मधले पॉइंट्स, DNA वर कोणता चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज, अंडरलाईन करायचा. त्यानंतर यांचं सेपरेशन करण्यासाठी काय करतो आपण, फोर्सिंग देम टू मूव्ह टुवर्ड्स द, कुणाकडे मूव्ह होतात, एनोड, अंडर, कुठं, इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्यांच्यामध्ये जे मीडियम आहे त्या मीडियमला काय म्हटलं, ॲगरोज जेल म्हटलं. ते ॲगरोज जेल कुणापासून आयसोलेट केलं जातं, सीविड, अंडरलाईन करायचंय, मॅट्रिक्स, ॲगरोज. त्यानंतर पॉलिमर जो आहे तो सीविड. यांच्यानंतर ज्यावेळेस ते DNA फ्रॅगमेंट्स हे सेपरेटेड होतात त्यावेळेस त्यांची मुवमेंट जी आहे, यांच्यामध्ये लाईन टू लाईन MCQ विचारलेला आहे, फास्टर कुणामध्ये असते आणि स्लोली कुणामध्ये असते. जे स्मॉल साइज्ड फ्रॅगमेंट असते त्याची मुवमेंट कशी असते, फास्ट होते, आणि जे लार्ज असतात त्यांची मुवमेंट ही स्लोली असते. म्हणून नियर हे कोण असतात, लार्ज साइजला, आणि लॉंग साइडला लॉंगवर कोण मूव्ह करतात, स्मॉल साइज्ड. हा पार्ट फर्स्ट पॅराग्राफ मध्ये लक्षात ठेवा. याच्यानंतर सेपरेशन झाल्यानंतर आम्हाला व्हिज्युअलाइज करायचं, तर व्हिज्युअलाइजचे 2 MCQ होतील. व्हिज्युअलाइज करण्यासाठी कोणती टेक्निक आहे,
त्याला स्टेनिंग टेक्निक आहे. स्टेनिंग म्हणून कुणाचा उपयोग केला जातो? इथिडियम ब्रोमाइडचा उपयोग केला जातो. त्यांना एक्सपोजर करण्यासाठी कोणते रेडिएशन वापरतो आपण? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. 2 एमसीक्यू इथे वेगळे होतील. त्यानंतर एक एमसीक्यू असाही विचारला जाईल की हे कोणत्या लाईट मध्ये व्हिज्युअलाइज होत नाहीये? तर लक्षात ठेवायचं, डीएनए चे फ्रॅगमेंट्स इन द व्हिजिबल लाईट दे आर नॉट व्हिज्युअलाइज्ड, दॅट्स वाय दे आर कलर करतो आपण, स्टेनिंग करतात. आणि त्यांच्यातला जो ब्राईट कलर असतो, कोणता कलर असतो? ऑरेंज कलरचे बँड्स तयार होतात आणि ते बँड्स हे इथिडियम ब्रोमाइड स्टेनिंग केल्यानंतर जेल इलेक्ट्रोफोरेसिस ज्यावेळेस आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स मध्ये एक्सपोज करतात त्यावेळेस ते बँड्स काय होतात? ऑब्झर्व होतात. याच्यानंतर पाहिलं आपण ज्यावेळेस ते डिझायर्ड किंवा फ्रॅगमेंटला आपल्याला सेपरेशन करायचं आहे त्या जेल इलेक्ट्रोफोरेसिस, त्यावेळेस piece of that gel electrophoresis along with the fragments now separated from that जेल पासून सेपरेट करतात. तेव्हा जेलचा फ्रॅगमेंट आणि त्याच्यावरचा असणारा डीएनएचा फ्रॅगमेंट्स आपण पीस हा काय करतो? सेपरेट करतात. त्या प्रोसेसचं नाव लक्षात ठेवा, इल्युशन्स म्हणतो आपण. सो ऑल दीज आर द टर्म्स प्रेझेंट इन्क्लुडेड इन अ सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ डीएनए फ्रॅगमेंट्स. तर हा एनसीईआरटीतला टर्म पहिला टोटल रीड करायचंय. इथं आपला फर्स्ट टूल्स कंप्लीट झालाय, रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. याच्यानंतर सेकंड तो जो कार्टिकल्स आहे ज्याला काय नाव दिलं आपण? क्लोनिंग व्हेक्टर, तो आपण स्टार्ट करतोय नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.